नागपूरमध्ये आज दुपारला मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या। त्यामुळे आपण बघू शकतो की वातावरणामध्ये मोठा गारवा पसरल्याचं पाहायला मिळतं आणि अत्यंत आल्हाददायक वातावरण झालेलं आहे। मागच्या काही दिवसांमध्ये अक्षरशः नागपूरकरांना उष्णतेने होरपळून काढलेलं होतं। मोठ्या प्रमाणात नागपूरकरांना उकाड्याचा सामना देखील करावा लागला होता। मात्र या मान्सूनपूर्व सरीमुळे आता वातावरणामध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। जर का मागच्या 2 दिवसाआधी नागपूरच्या तापमानाचा विचार करायचा झालं तर नागपूरमध्ये तापमान हे 44 अंश सेल्सिअसच्या घरामध्ये होतं। मात्र आता एकाएक पाऊस आल्यामुळे पारा हा जवळपास 40 अंशापर्यंत खाली आलेला आहे। आणि नागपूरचे आमदार आपल्याला एका कार्यक्रमानिमित्त इथं आलेले, आपण त्यांना विचारूया। अचानक मान्सूनपूर्व पाऊस आला आहे, कशा प्रकारे उकाड्यापासून दिलासा मिळत आहे? प्रचंड दिलासा आहे हा, कारण नागपुरात यावर्षी पहिल्यांदा असं होतं आहे की उन्हाळ्यात जेव्हा ऊन वाढायचं, टेम्परेचर वाढायचं, त्या पाऊस यायचा, पण यावेळेला असं कधीच झालं नाही। त्यामुळे प्रचंड उकाडा होता। काल परवापासून जो काही थोडा पाऊस येतो आहे, मान्सूनपूर्व पाऊस येतो आहे, त्याने निश्चित नागपूर थंड होत आहे आणि याचा निश्चित लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक फायदा होतो आहे। परमेश्वराची कृपा असंच म्हणता येईल। आपण बघू शकतो की आता ज्या पावसाळ्यात छत्र्या असतात त्या देखील हळूहळू बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही नागरिक छत्र्या घेऊन देखील बाहेर आलेले आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या पावसामुळे जरी जनजीवन विस्कळीत जरी होताना दिसत असलं तरी मात्र उकाड्यापासून जो नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे, यामध्ये जो आनंद आहे हा आणखी द्विगुणित करणारा आहे। खरं तर मृग हंगाम सुरू होऊन म्हणजे मृगाचा दिवस जवळपास लोटून 7 दिवस झाले। शेतकरी देखील या पावसाची वाट पाहत होते। मशागत होऊन पूर्ण तयार शेतकऱ्यांच्या शेत्या आहे। मात्र आता मान्सूनपूर्व पाऊस आहे। मात्र नागपूर वेस्ट शाळेने शेतकऱ्याला 15 जून नंतर पावसाचा जो सक्रियता वाढली त्यानंतरच शेतीची पेरणी करावी अशा सूचना दिलेल्या आहे। त्यामुळे शेतकरी देखील या पावसाकडे आतुरतेने वाट पाहत होते। एकंदरीत दुहेरी फायदा होताना दिसत आहे। एकंदरीत शेतकऱ्यांना याचा फायदा आहे, सोबतच नागपूरकरांना या उकाड्यापासून दिलासा देखील मिळताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर।